आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदारांनी भाजपात प्रवेश केला। पक्षाचे खासदार फुटल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे। खासदार राघव चड्ढांच्या मुंबईच्या खार पश्चिम परिसरातील घराबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। काही आंदोलकांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान या आंदोलनानंतर राघव चड्ढांच्या घराबाहेर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। अरविंद केजरीवाल ने उनको राजनीति सिखाई, आज से आज तक पहुंचाया, आज इनकी गद्दारी को खासदार राघव चड्ढा यांच्यासह आपच्या इतर खासदारांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यावर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला। हे ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही, असे प्रत्येक पक्षात पळपुटे असतात, आमच्याकडीलही 40 जण केले असं राऊत म्हणाले आणि त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केला। आपचं काय ऑपरेशन लुटस बिटस काय झालेलं नाही आहे। असे भगवडे प्रत्येक पक्षामध्ये असतात, राजकारणामध्ये असतात। आता आमच्याकडून 40 भगवडे गेले मेंदेच्या नेतृत्वाखाली, ते पळपुटेच आहेत ना। राघव चड्ढाचं नाव तुम्ही घेताय किंवा त्यांच्याबरोबरचे अन्य लोक आहेत, त्यांच्यावरती ईडीच्या धाडी पडल्या, ते घाबरले, ते पळून गेले। ही गोष्ट एवढ्यापुरतीच मर्यादित आहे। महाराष्ट्रातही तेच झालेलं आहे। अजित पवारांवरती धाडी पडल्या, ते 35-40 आमदार घेऊन निघून गेले। एकनाथ शिंदेवर धाडी पडल्या त्यांच्या लोकांवर, ते पळून गेले। हे का शौर्य आहे का? ही का कर्तबगारी आहे का? नाही। संजय राऊत सत्तेसाठी भगोडापणा कोणी केला होता? 2019ला युती तोडून हिंदुत्वादाशी गद्दारी करून काँग्रेस सोबत जे गेले त्याला भगोडापणा म्हणतात, त्याला पळपुटे म्हणतात। सत्तेसाठी लाचारी करणं काय असतं हे उभाटा गटानं 2019 साली दाखवून दिलंय। आणि तुम्ही अशा पद्धतीनं अजितदादांचा, एकनाथजी शिंदे यांचा भगोडा म्हणून उल्लेख करतायत। हे भगोडे नाहीत, हे गद्दार नाहीत, तर खुद्दार आहेत। यांनी दाखवून दिलंय की 2024ला जनतेच्या मनामधून, जनतेतून कोण निवडून येऊ शकतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।